आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे भारत देशाच्या स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सर्वप्रथम घोडेगाव पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन जगदाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। सालोबा युवा प्रतिष्ठान, सालोबा गणेश मित्र मंडळ व सालोबा मळा यांच्या वतीने आदिवासी शासकीय व इंग्रजी माध्यमिक स्कूल यांना खाऊ वाटप करण्यात आले। त्यानंतर पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी जालिंदर पठार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तर घोडेगाव ग्रामपंचायत येथे सरपंच क्रांतिताई गाडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। त्यानंतर बीडी काळे कॉलेज येथे माजी सचिव मुकुंद काळे तर जनता विद्या मंदिर येथे संस्थेचे अध्यक्ष अजित काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तर तहसील कार्यालय आंबेगाव येथे तहसीलदार रमा जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। यावेळी जनता विद्या मंदिर येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केल्यानंतर स्काउटच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना देत पथसंचलन केले। यावेळी आकर्षक अशा रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। शाळेच्या प्रांगणात मुंबई गेटवे ऑफ इंडियाची भव्य प्रतिकृती साकारली गेली होती। तसेच मुलांनी तयार केलेल्या रंगीबेरंगी चित्रकलेचे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी भरवण्यात आले होते। देशभक्ती देशप्रेम निर्माण व्हावे यासाठी मुलांनी विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषा परिधान करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते। या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती कैलासबुवा काळे, माजी सभापती सखाराम घोडेकर, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, मंचर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, पोलीस उपनिरीक्षक किरण वागज, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे सचिव विश्वासराजे काळे, उपाध्यक्ष तुकाराम काळे, माऊली काळे, उपसरपंच सोमनाथ काळे, श्यामशेठ होनराव, जयसिंगराव काळे, राजेश काळे, प्रशांत काळे, अक्षय काळे, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज 15 ऑगस्ट रोजी आपण मुख्य ध्वजारोहण समारंभ इथे आयोजित केलेला आहे। त्या निमित्ताने तहसील कार्यालय आंबेगाव आणि प्रशासनाच्या तर्फे जे स्वातंत्र्य सैनिक आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये आहेत त्यांना आम्ही मानचिन्ह देत आहोत। आज त्यातले काही स्वातंत्र्य सैनिक इथे उपस्थित आहेत, तर त्यांना आम्ही प्रशासनातर्फे आणि स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यांनी योगदानाबद्दल त्यांना आम्ही मानचिन्ह देत आहोत। तसेच सर्व जे आता आपण हे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्यासाठी ज्या सर्व पुण्यात्मांनी आहुती दिली त्या सर्वांना देखील या निमित्तानं मी अभिवादन करते। खूप उत्सुकाने साजर करण्याची तयारी आम्ही केली। 3 दिवसापासून 13, 14, 15 फ्लॅग होस्टिंग केलं आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये आणि घर घर तिरंगाचा संदेश आम्ही सर्व मुलांना दिला। मुलंही घरी घरी तिरंगा पटकावला आणि तसंच ह्या महोत्सवाच्या निमित्त आम्ही बरेच कॉम्पिटिशन्स कार्यक्रम वगैरे नियोजन केले। निबंध स्पर्धा आणि ड्रॉइंग स्पर्धा आणि जे मॉडेल मेकिंग आहे ते सर्व स्पर्धा मुलांकडून करून घेतले। आणि तसेच आपल्या शाळेचे समीर सर आहे, समीर मुजावर सर ह्यांना असं गायडन्स केलं की काहीतरी एक मॉडेल त्यांनी करावं आणि त्यांच्यातून आपल्याला असं मिळालं की गेट ऑफ इंडिया बनवायचं। तसं त्यांनी गेट ऑफ इंडिया बनवलं आणि खूप सुंदर आणि खूप त्यांचं इथे रिस्पॉन्स आपल्याला मिळाला आणि सरांचाही सत्कार केला गेला। आज खूप छान प्रदर्शन झाल्यामुळे हे सर्व टीम आपले सर्व टीचर्स 3 दिवसापासून कंप्लीट वेळ आपल्या शाळेत देऊन हे नियोजन केलेलं आहे आणि मुलांच्या आपला एकच हेतू हे आहे की मुलांच्या मनात देशभक्ती देशप्रेम हे निर्मित करायचं लहानपणापासून। आणि चिरायू हो, भारत माता की जय। या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव निमित्त जो प्रोग्राम सुरू केलेला आहे 3 दिवस, याच्यामध्ये खूप चांगला सहभाग याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी नोंदवलेला आहे। त्याचप्रमाणे ही जी आम्ही कलाकृती केलेली आहे अमृत महोत्सवानिमित्त
त्यासाठी आमच्या प्राचार्य मॅडम, उपप्राचार्य मॅडम यांच्या सहकार्याने, त्यांच्या प्रेरणेमुळे मी हे कार्य करू शकलो. याच्यामधून मला खूप समाधान वाटलं. तर माझे सगळे विद्यार्थी, माझे इथे गावातले लोकांनी सहभाग इथे केला, फोटोग्राफी केली, त्याच्यातून मला खूप एक आत्मिक समाधान मिळालेलं आहे. त्याबद्दल मी संस्थेचं आणि सगळ्यांचं खूप धन्यवाद आहे. संस्थेच्या लोकांनी माझं खूप इथे आभार केला, सत्कार केला. प्रिन्सिपल मॅडम, व्हाईस प्रिन्सिपल मॅडमनी तर मला खूप सहकार्य केलं या कार्यासाठी. त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद.